श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायणाचे नियम काय आहेत, ते कसे करायचे व का करायचे, याची पद्धत कशी व फलश्रुती काय मिळते, त्याचबरोबर घरातील, शाळेत, कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांनी हे पारायण केले तर चालते का? स्वामी चरित्र सारामृतचे काय काय नियम आहेत, कसे करावे, का करावे, तर आज मी सर्व या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पहा. बघा, स्वामी म्हणतात की भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे व अशक्य ही शक्य करतील स्वामी. हे वाक्य ऐकले की आपल्या मनाला खूप समाधान व डोळ्यासमोर स्वामी येतात. बऱ्याच लोकांनी बघा स्वामींना सर्वस्व मानलेले असते, म्हणून ज्यांनी स्वामी चरित्र सारामृतचे पाठ केलेले आहे व चालू आहेत पारायण, त्यांना नक्की अनुभव आलेला असेल. 100% खरंच तुमचा अनुभव सांगा कमेंट्स बॉक्समध्ये, मला बरे वाटेल. जर तुम्हाला स्वामी चरित्र सारामृतचे पारायण करायचे असेल तर काही नियम आहेत ते पाळले गेले पाहिजेत. तुम्ही कोणती पण गोष्ट करा, नियमांनी केली तर त्याचे फळ नक्की भेटते. काही जण कसे करतात की करायचे म्हणून करतात व त्याचे नियम पाळत नाहीत, काही करत नाहीत आणि मी किती केली सेवा, मला तर त्याचं काहीच भेटलं नाही, परत देवालाच दोष देतात. अरे तुम्ही मनापासून करा ना, नियमांनी करा, तुम्हाला नक्की त्याचे फळ मिळणार 100%. परंतु जी सेवा करता ती मनोभावे करा, त्याचे फळ नक्की मिळेल. आता हे पारायण करता तर मनापासून तुमची इच्छा पाहिजे. उगाच कोणी सांगत आहे हे पारायण केल्याने खूप फळ भेटते, खूप चांगलं होतं म्हणून करू नका. तुमची इच्छा झाली आहे तर तुम्ही नक्की करा, परंतु जबरदस्ती काही तुम्हाला नाही की तुम्ही कराच वगैरे. तुमच्या मन म्हणेल तेव्हा तुम्ही नक्की करा. मी पण नाही करणार असं करून तुम्ही जबरदस्ती हे काही करत बसू नका. या पारायणाची सुरुवात कुठल्याही दिवशी करू शकतात. स्वामी चरित्र सारामृतचे 1, 3, 5, 7, 11, 51 असे पारायण केले जाते. तुम्ही एक पारायण केले तरी चालेल, काही हरकत नाही. आता नित्यसेवेमध्ये काय करतात तर रोज 11 माळी जप, स्वामी तारक मंत्र व 3 अध्याय रोज केले जातात. तसे तर पूर्ण 21 अध्याय असतात, त्यातले 3-3 अध्याय असे दररोज वाचले तर 7 दिवसामध्ये हे 21 अध्याय होऊन जातात. एक पारायण होते. हे नित्यसेवा आहे. हे संपले की आपण नव्याने सुरुवात करतो. तेच 11 माळी जप, तारक मंत्र, 3 अध्याय ही आपली नित्यसेवा झाली. स्वामी सेवेसाठी पारायण करायचे असेल तर वार पाहण्याची गरज नाही. तुम्ही बघा, सोमवार, गुरुवार कोणत्याही दिवशी तुम्ही पारायण करू शकता. शुभ दिवशी करू शकतात. उदाहरणार्थ एकादशी, द्वादशी, दशमी या 3 दिवशी देखील तुम्ही 3 दिवसाचे पारायण केले जाऊ शकते. ज्यांना एक बैठकीत बसून पारायण करायचे आहे त्यांनी एका बैठकीत पारायण करू शकतात. म्हणजेच एकदा बसलं की डायरेक्ट सर्व अध्याय होईपर्यंत उठायचे नाही. म्हणजे एका बैठकीत जास्तीत जास्त 1 ते 1.5 तास लागतात. मी तर 1.5 म्हणते, पण 1.25 तासाच्या आतमध्येच हे वाचन केले जाते. अगदी मराठीमध्ये आहे. आता स्वामी चरित्र सारामृत पारायण करण्याची वेळ कोणती योग्य आहे तर शक्यतो सकाळी करावे. जर तुम्ही जॉबला असाल, घरात खूप कामे असतील, लहान बाळ असेल तर जसा वेळ भेटेल तसा, परंतु शक्यतो सकाळी लवकर उठून केली तर ती खूप चांगली वेळ आहे. आता संध्याकाळी पण वाचू शकता, परंतु एकच वेळ ठरवा. एक तर सकाळी वाचा किंवा संध्याकाळी वाचा. नाही तर पहिल्या दिवशी तुम्ही सकाळी वाचले, दुसऱ्या दिवशी संध्याकाळी, तिसऱ्या दिवशी दुपारी, असं काही करू नका, बिलकुल करू नका. पारायण सुरू करण्या अगोदर तुमच्या कुलदेवी, कुलदैवत यांचे तुम्हाला स्मरण करायचे आहे, आपल्या पितरांचे स्मरण करायचे आहे व स्वामींना मुजरा करून घरातील मोठ्या लोकांचे नमस्कार करून आपण आपल्या पारायणाला सुरुवात करू शकता. पूजा मांडणी काही नाही. रोज देवघरासमोर हा ग्रंथ ठेवायचा आहे. जेव्हा आपण वाचणार तेव्हा आपण उघडून हळदी कुंकू, अक्षदा, फूल, दीप, धूप लावून त्याला नमस्कार करून पारायणाला वाचण्यास सुरुवात करावी. रोज देवघराच्या समोर ठेवून व्यवस्थित झाकून वगैरे अशी ठेवावी. अशी वेगळी काही पद्धत नाही की पूजा खूप मोठी वेगळ्या पद्धतीने करायची वगैरे, असं काही नाही. अशी वेगळी पूजा मांडणी करायची आवश्यकता नाही. संकल्प करून पारायणाला सुरुवात करावी.
नैवेद्य असे करा, असे काही नाही नैवेद्य की आज पुरणपोळीचा करायचा आहे. तुम्ही रोज साखरेचा नैवेद्य दाखवला तरी चालेल, काही हरकत नाही व तो नैवेद्य सर्व घरातील व्यक्तींना तुम्ही देऊ शकताय. आता ह्या स्वामी चरित्र सारामृतचे नियम बघा. मनापासून करायचे आहेत. आपल्या मनातील इच्छा आहे म्हणून मनापासून करा असं नाही, की तुमची मनापासून खरंच इच्छा आहे त्यामुळे करा. त्यानंतर पारायण करत असताना वाचन करतायत 1-1.5 तासाचं असो, मनात वेगळे विचार आहेत, अरे भांडे राहिली आहेत, आता मुलाला शाळेत सोडवायचं आहे, ट्युशनहून आणायचे, असं करत तुम्ही वाचू नका, बिलकुल वाचू नका. करायचे आहे तर एकाग्रचित्तीने तुम्ही हे वाचन करा. हा पण एक खूप महत्त्वाचा नियम आहे. तिसरी गोष्ट म्हणजे काय, कोणाबद्दल वाईट बोलून विचार करून पारायणाला बसू नका. घरात खूप भांडणं चालू आहेत, घरात आपण कोणाला तरी शिव्या शाप देतोय आणि हे पारायण चालू आहे, त्याचा काहीच तुम्हाला लाभ होणार नाही. घरात खूप किरकिर चालू आहे आणि तुम्ही पारायण करतायत, कोणाबद्दल तरी विचित्र बोलतायत आणि तुम्ही पारायण करताय, बिलकुल नाही. तसे विचार आणून तुम्ही हे पारायण करू नका. त्यानंतर मांसाहार बिलकुल करायचा नाही. तुम्ही 3-5 दिवसाचे पारायण करताना तर काही दिवस थोडंसं वर्ज करा, परंतु मांसाहार करायचा नाही. आता लहान मुलांनी पारायण केले तर चालेल का? लहान मुलं म्हणजे जे कॉलेजला वगैरे जातात मुलं मुली, त्यांनी हे पारायण केले तर चालेल का? तर चालू शकते ना, काही हरकत नाही. त्यांनी पण ते पारायण केले तरी काही हरकत नाही. खरंच या पारायणाचे खूप चांगले अनुभव येतात. सगळ्यापेक्षा एकदा मी सांगते त्याच्यापेक्षा मला असं वाटतं की तुम्ही जेव्हा प्रत्यक्षात वाचताल आणि जे अनुभव येताल तेव्हा तुम्हाला कळेल. कारण सांगण्यामध्ये आणि आपण स्वतःमध्ये ते कृतीमध्ये करणं खूप फरक आहे. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात कराल आणि तुमचा जो अनुभव असेल तो तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा की काय अनुभव आला, काय नाही, कसं वाटलं वाचून वगैरे. तर हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पाहिलाच असेल. कसा वाटला तो तुम्ही मला माझ्या कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका.